अँड रनचे केसेस असे वाढतात, आमदारांचे पुतणे देखील त्याच पद्धतीने रॅश ड्रायव्हरकडे उडवलं. कसं बघता याकडे? म्हणजे मला असं वाटतं की कोणीही रॅश म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा कुठल्याही ॲक्सिडेंट्समध्ये पारदर्शकपणे त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. रॅश ड्रायव्हिंग आत्ता पोर्सची जी केस आहे ती पण पूर्णपणे आपल्याला अजून त्याच्यात क्लॅरिटी आलेली नाही आहे. ब्लड सॅम्पल ज्या पद्धतीने मिक्सिंग झाले, अनेक गोष्टी त्या पोर्सच्या केसमध्ये, आणि आज ही कालची घटना तुमच्याच चॅनल्सवर मला सकाळी बघायला मिळाली. त्यामुळे अतिशय भयानक आणि खूप कॅज्युअल अप्रोच जो गृह मंत्रालयाचा आहे, त्याच्यामुळे लोकांचा गृहमंत्रालयावर, पोलिसांवर नाही. मी महाराष्ट्राच्या पोलिसांच्या बद्दल आनंद, विश्वास आणि प्रेमच आहे माझ्या मनात, आणि लहानपणापासून त्या वर्दीचा मान सन्मानच करत आम्ही आलो आहे. आजही महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण जे सरकारमध्ये आज या पोलीस खात्यामध्ये काम करतात, जे सरकारी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे अपयशी झालेली आहे. मग ड्रग्ज असू दे, हिट अँड रन केस असू दे, अनेक महिलांवरचे होणारे अत्याचार असू दे, मुंबईमध्ये परवा झालेली केस असू दे, वर्दीची भीतीच आज राहिली नाही, असं अनेक समाजाच्या घटकांमधून